जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। उल्हासनगर कॅम्प नंबर 4च्या महात्मा फुले नगरमध्ये रात्री काही अज्ञात नशेखोर तरुणांकडून नागरिकांच्या घरावर दगडफेक केली। यात 10 ते 12 घरांचे नुकसान झाले। मागील 10 ते 15 दिवसापासून येथील नशेखोरांनी हैदोस घातल्याने नागरिक अक्षरशः वैतागले आहेत। याविषयी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करूनही पोलीस ॲक्शन घेत नसल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। माजी महापौर लीलाबाई आशान यांच्या अखत्यारीत महात्मा फुले नगर हा प्रभाग येतो। रात्रीच्या वेळी काही अज्ञात नशेखोर तरुणांनी नागरिकांच्या घरावर दगडफेक करतात, दरवाजा वाजवणे, भिंतीवर अश्लील चित्र काढणे, पेट्रोल चोरी करणे, खिडकीच्या काचा फोडणे असं कृत्य या परिसरात सुरू आहे। त्यामुळे येथील नागरिक या नशेखोर तरुणांना वैतागले असून त्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी येथील रहिवासी करत आहे। सोनवणे नाव आहे, मी महात्मा फुले नगरमध्ये राहतोय। इथं रात्री अज्ञात व्यक्तींनी दरवाजावरती आणि खिडकीच्या काचा तोडलेल्या, दरवाजे ठोकतायत रात्रीच्या वेळेस आणि गाडीच्या सीटा फाडतायत, पेट्रोल चोरी करतायत। ते टोळके एरियामधले आहेत, पण ते आमच्याकडे पुरावा नसल्यामुळे आम्ही काही करू शकत नाही। आणि पोलीस प्रशासनाकडे आम्ही कंप्लेंटसुद्धा केलेली आहे। ते सांगतायत की इथं मार्शल बीट येणार आहे, तपास करून जाणार आहे, नंतर तुम्हाला काय ते कारवाई होईल, पण अजूनपर्यंत कोणी इथं आलेलं नाही आहे। आणि जर हे पोलीस प्रशासन जर असं दुर्लक्ष करत असेल तर इथं जीवात हानी होऊ शकते, याची जबाबदारी पोलीस प्रशासन राहणार आहे। इथं कोणाच्याही जीवाला धोका होऊ शकतो। इथं नाही म्हटलं तरी 10-12 जणांचं घरांचं नुकसान झालेलं आहे। रात्री बेरात्री हे कोणाचे दरवाजे ठोकतायत, काचा तोडतायत, गल्ल्यांमध्ये फिरतायत, पण आमची मजबुरी अशी झालेली आहे की आमच्याकडे पुरावा नाही की तोच व्यक्ती आहे म्हणून, पण आहेत ते एरियामधलेच, बाहेरचा व्यक्ती इथं कोणी येऊ शकत नाही, एवढी 100% आहे। पण पोलीस प्रशासनाने याच्यावरती लक्ष द्यावं आणि इथं एरियामध्ये क्राईम होत चाललेला आहे, याच्यावर पोलीस प्रशासनाचं दुर्लक्ष आहे। आणि इथं जर पोलीस प्रशासनाने जर लक्ष नाही दिलं तर इथं कोणाच्याही जीवाला धोका होऊ शकतो। रात्री बेरात्री 2-2:30 वाजता 3 वाजता ही मुलं इथं फिरत असतात, यांना काही कामं नसताना। आणि तुमच्या चॅनलच्या वतीने मी त्यांना सांगू इच्छितो की त्यांच्या घरच्यांना ही जबाबदारी आहे की तुम्ही आपल्या मुलांना सांभाळून ठेवा। उद्या जर काही इथं एरियामध्ये कम जास्त झालं तर ही सर्व जबाबदारी तुमच्या मुलांच्या नावावर पाडल्या जाईल बिल। हे कृपया तुम्ही तुमच्या आईवडिलांना व तुमच्या त्या मुलांनी, जे मुलं रात्रीच्या एरियामधले फिरत आहेत त्यांनी त्यांच्या मुलाची काळजी घ्यावी आणि त्यांची जबाबदारी स्वीकारावी। माझं नाव शीला तायडे। 2 वर्षापूर्वी माझ्या घरावर, माझ्या खिडकीवर असे दगड आले होते आणि माझे मुलं असे झोपलेले होते बेडवर, आणि जो असं काचाने असे दगड फेकून दिले की आमच्या उशीवर, आमच्या तोंडावर। आम्ही वाचलो, माझे पोरं मेन वाचले, ते मेन आहे। माहिती आहे का आम्ही कसं वाचलं, माझे पोरं कसे वाचले आम्हाला माहिती आहे। 2 वर्ष निघून गेले, परत त्यांनी आता 8 दिवस अगोदर त्यांनी दगड मारायला सुरुवात केली, पण ते दगड मिस होऊन सैनी खाली पडत होते। पण 4था दगड शेवटी लागला, खिडकी परत फुटून गेली आमची। म्हणजे 2 वर्षापूर्वी एक खिडकी फुटली होती, आता 8 दिवस दुसरी खिडकी फुटून गेली। आणि मेन ते फुटलं तर फुटलं, पण आम्हाला नुकसान होतंय ना। ती जी मुलं हे कोण आहेत तुम्हाला काय माहिती आहे, त्यांचं नाव वगैरे? हे बघा, आता जो फुटली होती ना, आता 8 दिवसाच्या, तर ते बाजूचा एक मुलगा आहे ना, तर मी 2 दिवस झाले ना, दगड येऊ राहिले आमच्या बाल्कनीमध्ये दगड येऊ राहिले। तर 2 दिवस मी काय केलं, म्हटलं कोण मारते दगड, कोण मारते, मी बघते। तर मी बघितलं तर आमचा बाजूचा मुलगा आहे ना, पप्पू शिंदे म्हणून त्याचा मुलगा आहे, तर त्याला बघितलं मी दगड मारताना। हां, मग मी पोलिसाला फोन केला, पोलिस आले, पोलिस त्यांना घेऊन गेले। मग त्याला काय पोलिसांनी काय धमकी दिली, काय दिले, पण तोच होता, मी ते बघितलं होतं। आता मग त्यानंतर माझ्या घरी आता दगड हे झाले, मीच झाले। पण परत काय झालं, माझा ड्राम बघितला ना, ड्रामाला आहे ना असं कोयते मारले म्हणजे आमचं बाहेरचं नुकसान करतात ते। आणि आमचं दुकान बंद असलं ना, दुकानाला सेटरला असे लाथा मारतात ते, नाही तर काही ना काही करून चालले जातात ते। हे असं चालू आहे। शांताराम दाभाडे, इथं पूर्वी मी समाजसेवक असल्या कारणाने आता मी थोड्या दिवसाकरिता बाहेर गेलो होतो, आणि आता मला माहिती पडलं, मी गावावरून इथं आलो, माहिती पडलं की एरियामध्ये पोरं जे धतिंग करायला लागलेत, त्यांच्या आईवडिलांना यांना तर आम्ही सूचना पण दिल्यात की बाबा पोरांना तुमचे सांभाळा, ते एरियामध्ये असे कामं आतापर्यंत झालेले नाहीत, याच्यापुढं पण असे कामं व्हायला नाही पाहिजे, सांभाळा। कारण आज 10-15 लोकांचं नुकसान झालेलं आहे। हे लोक माझ्याकडे पण बिचारे आले, त्यांनी सांगितलं, मी पण संजू सोनवणेला सांगितलं की बाबा जाऊन पहिले पोलीस कंप्लेंट कर, नंतर नगरसेवकाशी संपर्क केला आम्ही। आता साहेबाची ना आमची भेटगाठ झाली नाही, त्याच्यापुढं बी या लोकांनी कुठले असे कारनामे करू नाही
असं पोलिसांनी ठाम यांच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. आमची एवढी इच्छा आहे, बस एवढीच इच्छा आहे. जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी. आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर.